प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना अंतर्गत सौर प्रकल्प बसवण्याच्या नियमांमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. आता ग्राहकांना त्यांच्या इच्छेनुसार जास्त क्षमतेचा सोलर सिस्टीम बसवता येणार नाही. महावितरणाने 13 फेब्रुवारीपासून नवा नियम लागू केला असून त्यानुसार सोलर सिस्टीमची क्षमता ठरवताना मागील 12 महिन्यांच्या सरासरी वीज वापराचा आधार घेतला जाणार आहे. पूर्वी ग्राहकांना त्यांच्या मंजूर भाराच्या मर्यादित भविष्यातील गरज लक्षात घेऊन अधिक क्षमतेचा सोलर प्रकल्प बसवता येत होता. मात्र आता हा पर्याय बंद करण्यात आला आहे. नवीन नियम नेमका काय? जुना नियम ग्राहकांना त्यांच्या मंजूर भाराच्या भविष्यातील गरज लक्षात घेऊन इच्छेनुसार सोलर सिस्टीमची क्षमता निवडता येत होती. नवीन नियम आता ग्राहकांना मागील 12 महिन्याच्या सरासरी वीज वापरापेक्षा जास्त क्षमतेचा सोलर सिस्टम बसवता येणार नाही. महावितरणाच्या मते काही ठिकाणी कमी वापर असतानाही जास्त क्षमतेचे सोलर प्रकल्प बसवून सबसिडीचा गैरफायदा घेतला जात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे हा बदल करण्यात आला आहे. या नियमामुळे निर्माण झाला गोंधळ. सौर ऊर्जेची मागणी वाढत असताना महावितरणाने केलेल्या बदलामुळे ग्राहक आणि सोलर विक्रेत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्ष सौर ऊर्जेच्या वापरासाठी जनजागृती केली जात असताना हा बदल का करण्यात आला असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. या निर्णयाचे संभाव्य परिणाम. भविष्यातील नियोजनावर परिणाम. अनेक ग्राहक भविष्यात इलेक्ट्रिक व्हेकल, AC किंवा नवीन उपकरणे घेण्याचा विचार करत असताना मात्र जुन्या वापरावर आधारित क्षमता ठरवल्यामुळे पुढे वीज अपुरी पडत शकते. गृहनिर्माण सोसायट्यांवर परिणाम. सोसायट्यांमध्ये अनेक मीटर्स असतात, मात्र पोर्टल एका मीटरच्या वापरावर आधारित मर्यादित क्षमता मंजूर करण्यात आल्याची तक्रार आहे. औद्योगिक परिणाम. औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी वीज दर आधीच जास्त आहे. सौर ऊर्जेवर मर्यादा असल्यास उत्पादन खर्च वाढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सोलर सिस्टीमचे अंदाजे खर्च आणि सबसिडी. 2 किलोवॅट सोलर सिस्टीम खर्च सुमारे 1,20,000 ते 1,40,000 रुपये. सबसिडी सुमारे 60,000 रुपये. 3 किलोवॅट सोलर सिस्टीम खर्च सुमारे 1,80,000 ते 2,00,000 रुपये. सबसिडी सुमारे 78,000 रुपये. सोलर विक्रेत्यांनाही फटका. नवीन नियमानंतर अनेक ग्राहकांचे प्रस्ताव प्रलंबित राहण्याची शक्यता आहे. जास्त क्षमतेच्या सोलर सिस्टीमची मागणी कमी झाल्यास सोलर उद्योग विक्रेत्यांनाही आर्थिक फटका बसू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.